हे सर्व प्रकारचे जुने रेशन कार्ड आता बंद होणार आहे। शासनाच्या नवीन GR नुसार आता सर्वांना अशा पद्धतीचं जे काही रेशन कार्ड आहे हे स्मार्ट कार्ड सगळ्यांना मिळणार आहे। या स्मार्ट रेशन कार्ड वरती तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस, तुमचा रेशन कार्डचा नंबर आणि पाठीमागे घरातील सर्वांची नावे जे आहेत ते असणार आहे। हे स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही आता लगेच तुमच्या मोबाईल मधून फक्त 1 मिनिटामध्ये आता डाउनलोड करू शकता। हे कसं डाउनलोड करायचं चला सांगतो। सर्वात प्रथम तुम्हाला ऍप्लिकेशन ओपन करायचं। ऍप्लिकेशन मध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकून इथे कॅप्चा टाकून OTP सेंड करायचा आहे। आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय करून तुम्हाला एक पिन तयार करू शकता किंवा डायरेक्ट स्किप बटनावरती क्लिक करा। त्यानंतर समोर तुम्हाला डायरेक्टली इथे डाउनलोडचा बटन दिसेल, या डाउनलोड बटनावरती क्लिक करा। डाउनलोड बटनावरती क्लिक केलं की तुमचं हे रेशन कार्ड आहे ते अशा पद्धतीने डाउनलोड होऊन जाईल। या ऍप्लिकेशनची लिंक आणि नवीन GR ची लिंक तुम्हाला डायरेक्ट मेसेज मध्ये पाठवतो। हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर फक्त कमेंट करा लिंक, डायरेक्ट मेसेज मध्ये लिंक येऊन जाईल। हा व्हिडिओ जर तुम्ही YouTube किंवा Facebook वरती पाहत असाल तर पूर्ण प्रोसेस YouTube वरती बनवली आहे। YouTube वरती जाऊन फक्त सर्च करा स्मार्ट रेशन कार्ड मराठी कॉर्नर। हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल। या व्हिडिओ मधली सगळी प्रोसेस पाहून डाउनलोड करू शकता। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद।